नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन कोऱ्या करके यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये. तर जसं तुम्ही टायटलमध्ये बघितलं, आज मी तुम्हाला सांगणार आहे की अमेरिकेला यायला कोणते कोणते विजा टाईप्स असतात. तर मला खूप सारे मित्र, माझे फॅमिली मेंबर्स आणि आपले सबस्क्रायबर विचारत असतात की आम्हाला अमेरिकेला यायचं तर आम्ही कसं येऊ शकतो. तर तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही कोणत्या पण देशात तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्हाला त्या कंट्रीचा विजा लागतो, करेक्ट. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की अमेरिकेत यायला तुम्हाला कोणते कोणते विजा टाईप्स युजफुल ठरू शकतात. तर चला वेळ न घालवता आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. आणि तुमच्या सर्वांचे प्रथमतः धन्यवाद की तुम्ही 55,000ची आपली फॅमिली कंप्लीट झाली. आपल्याला लवकरच सिल्वर प्ले बटन घ्यायचं आहे, 1 लाख कंप्लीट करायचं. सो प्लीज जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, फ्री ऑफ कॉस्ट आहे, काहीच पैसे लागत नाही. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. मित्रांनो, पहिला जो विजा आहे ज्याने तुम्ही अमेरिकेला येऊ शकता, समजा तुमचे इथं मित्र राहता, नाही तर जस्ट तुम्हाला व्हिजिट करायचं आहे, तर त्या विजाला म्हणतात B2 विजा. तर त्याचं नाव आहे टुरिस्ट विजा, राईट. तर तुम्ही आपल्या इंडियामध्ये 4 ते 5 US कॉन्सुलेट आहे, मुंबईला, हैदराबादला, चेन्नईला, बंगालला आणि दिल्लीला. सो तुम्ही त्या कॉन्सुलेटमध्ये जाऊन ॲप्लिकेशन भरू शकता ऑनलाईन US कॉन्सुलेटच्या वेबसाईटवर. आणि त्याची फी अराऊंड काहीतरी 8 का 10 हजार असते. आणि हा विजा जर तुम्हाला अप्रूव्ह झाला तर हा तुम्हाला 10 वर्षाचा विजा भेटतो. आणि एकाच वेळेस तुम्ही 6 महिन्याच्या वर नाही थांबू शकत, अनलेस तुमचं काही अर्जंट कारण असेल. तर समजा तुम्हाला एखाद्या फॅमिली मेंबरकडे जायचं आहे फिरण्यासाठी, और एखादी मेडिकल ट्रीटमेंट घेण्यासाठी, और समजा जर तुम्हाला इथले मोठे मोठे शहरे फिरायचे असेल जसे न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, तर पर्यटनासाठी तुम्हाला हा विजा देण्यात येतो US गव्हर्नमेंटकडून. त्याला B2 विजा असं म्हणतात. नंतर ह्या विजावर तुम्ही, जसं मी तुम्हाला बोललो, 6 महिने मोज थांबू शकता. तर हा आहे पहिला टाईपचा विजा, त्याला म्हणतात B2 विजा. तर याची प्रोसेस एकदम सिम्पल असते. त्यांच्या वेबसाईटवर जायचं, नंतर तुमचं पहिले फॉर्म होणार, नंतर पहिले बायोमेट्रिक होणार, तुमचे फिंगरप्रिंट्स घेतले जाणार, आणि सेकंड स्टेप असते तुमची इंटरव्ह्यू. सो तुम्हाला जे पण कॉन्सुलेट असेल मुंबई, चेन्नई, तिथे जाऊन इंटरव्ह्यू द्यावं लागते. ते तुम्हाला प्रश्न विचारतात, जसं की तुमचं उत्पन्न किती, तुम्ही कोणाकडे चालले, किती दिवस चालले, नंतर तुमचं जायचं कारण काय, नंतर तुमच्याकडे जायचं आणि यायचं तिकीट्स आहे का. सो ते तुम्हाला इंग्लिशमध्ये विचारता. पण समजा तुम्हाला इंग्लिश नसेल येत, समजा तुमचे पॅरेंट्स असतील, जसं की तुमचे पॅरेंट्स समजा US येत असतील, तर त्यांना मराठी ट्रान्सलेटर पण भेटतो और हिंदी पण भेटतो. म्हणजे इंडियात जेवढ्या मेजर लँग्वेजेस आहे त्यांचे ट्रान्सलेटर तुम्हाला भेटता. आणि ते तुम्हाला विचारता प्रश्न, तुम्ही ट्रान्सलेट करून अमेरिकन अधिकाऱ्याशी बोलू शकता. सो इंटरव्ह्यू तुमचा पास झाल्यानंतर तुम्हाला तो विजा 7 ते 8 दिवसात पासपोर्ट स्टॅम्प होऊन घरी तुमच्या ॲड्रेसवर येतो. और तुम्ही कॉन्सुलेटला जाऊन पण तो विजा उचलू शकता. सो हा झाला B2 विजा, सरळ साधी प्रोसेस. आणि तुम्हाला जसं मी तुम्हाला सांगितलं, फिरायचं असेल और इथे काही पण कारण असेल तर तुम्ही येऊ शकता. त्याला म्हणतात टुरिस्ट विजा. तर दुसरा विजा मित्रांनो, की जो सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे, त्याचं नाव आहे H1B विजा, जो की एक वर्क विजा आहे. सो H1B विजाबद्दल आजकाल खूप सारे तुम्ही इंडियन बातम्या ऐकत असतील की रूल चेंज झाले. सो यस, रूल चेंज झाले. आणि कन्फर्म रूल मला पण डिटेल मध्ये माहीत नाही आहे, पण मी तुम्हाला एक वरच्यावर एक माहिती देतो. सो H1B विजा कोणाला म्हणता, की तुम्ही समजा तुमच्या ऑक्युपेशनमध्ये खूप स्किल लेबर आहे, की समजा तुम्ही डॉक्टर आहे, तुम्ही इंजिनियर आहे, और तुमचं सायन्स बॅकग्राऊंड आहे, नंतर बिझनेस बॅकग्राऊंड आहे, आणि तुमच्या इंडियाच्या कंपनीने समजा तुम्हाला USच्या प्रोजेक्टसाठी जर पाठवलं तर तुम्हाला H1B विजा भेटतो. और समजा तुम्ही जर मास्टर्ससाठी इथे आले, इथं शिक्षण केलं 2 वर्ष, मग तुम्ही अप्लाय करू शकता. तुमची कंपनी अप्लाय करते US गव्हर्नमेंटला की हा XYZ व्यक्ती या फील्डमध्ये चांगलं आहे, सो तुम्ही याला H1B विजा द्या. सो तुम्ही स्वतः H1B विजा फाईल नाही करू शकत, तुमचा एम्प्लॉयर फाईल करतो. आणि त्याच्यासाठी रेग्युलर फीज अराऊंड $10,000 लागते. जर हा तुम्हाला विजा भेटला तर हा तुम्हाला टोटल 6 वर्षाचा भेटतो. 3 वर्ष 2 टर्म्स असतात. 3 वर्षांनंतर तुम्हाला तो एक्सटेंड करावा लागतो. सो तुम्ही जर म्हणशाल आता की आम्हाला H1B विजा भेटू शकतो का, सो तर पहिली गोष्ट आहे की तुम्ही इंडियामधल्या एका मोठ्या नामांकित कंपनीत काम केलं पाहिजे, की ज्यांचे USला हेड ऑफिस आहे, त्यांचे प्रोजेक्ट आहे, आणि तुम्ही इंडियाच्या एम्प्लॉयरला सांगू शकता, रिक्वेस्ट करू शकता की माझा परफॉर्मन्स बेस्ट आहे आणि मी USच्या प्रोजेक्टसाठी क्वालिफाय होऊ शकतो. सो मग ते तुमचे लॉटरीत नाव टाकता.
प्रत्येक वर्षी मार्चमध्ये लॉटरी होते आणि लॉटरीत जर तुमचं नाव आलं, तुमच्या एम्प्लॉयरने टाकलं नाव, तर तुम्हाला तो विजा भेटू शकतो जर तुम्ही इंडियात असाल तर. आणि जे US मध्ये आहे ज्यांचं शिक्षण झालं आणि त्यांना जॉब लागला तर मोस्टली त्यांना तर भेटूनच जातो. म्हणजे नाव टाकू शकता. लॉटरीत हा पूर्ण गेम आहे. म्हणजे जर तुमचं नशीब असेल तर लॉटरीतून तुमचं नाव पिक होईल, नाही झालं तर परत तुम्ही पुढच्या वर्षी करू शकता. आणि टोटल तुम्हाला जर US मध्ये असेल तर 3 चान्स भेटतात मास्टर्सनंतर OPT भेटतो आणि 3 वर्षाच्या काळात तुम्हाला 3 चान्स भेटतात. जर 3 वेळेस नाही झालं सो यू कॅन गो बॅक टू इंडिया. तर असं आहे. नंतर आत्ता सध्या जो रूल्स आला 100Kचा, की समजा इंडियातून जर तुम्ही अप्लाय केलं तर तो रूल मला पण अजून एक्झॅक्टली माहीत नाही, त्यामुळे मी त्याच्यावर काही कमेंट करणार नाही, परत कॉन्ट्रोवर्शियल होऊन जाईल. सो तो रूल तुम्ही गुगलवर नाही तर ChatGPTवर विचारू शकता. हा झाला H1B विजा रूल, सॉरी H1B विजा जो आहे की वर्क विजा, त्या विजावर पण तुम्ही अमेरिकेत येऊ शकता. तर मित्रांनो, पुढचा विजा जो आहे तो आहे F1 विजा, स्टुडंट विजा. हा खूप जास्त पॉप्युलर विजा आहे. सो साध्या सरळ भाषेत मी तुम्हाला सांगतो, समजा तुमचे मुलं बाळा नाही तर तुम्हाला जर शिक्षणासाठी यायचं असेल अमेरिकेला तर तुम्ही F1 विजाला अप्लाय करू शकता, राईट, विच इज कॉल्ड ॲज स्टुडंट विजा. आणि आजकाल हा विजा खूप जास्त फेमस आहे, म्हणजे पहिल्यापासूनच आहे. सो मी पण जेव्हा अमेरिकेत आलो होतो मी F1 विजावर आलो होतो, विच इज अ स्टुडंट विजा. सो तुम्हाला समजा उच्च शिक्षणासाठी यायचं असेल, मास्टर्ससाठी यायचं असेल, डॉक्टरसाठी यायचं असेल तर तुम्ही इथल्या कॉलेजेसला अप्लाय करू शकता. सो प्रत्येक वर्षी एक फॉल सेमिस्टर असतं आणि एक स्प्रिंग सेमिस्टर असतं. सो फॉल सेमिस्टर म्हणजे की इथे वर्षातून 2दा कॉलेज स्टार्ट होतं. जसं आपल्या इंडियात कसं एकदाच कॉलेज स्टार्ट होतं मेमध्ये ॲडमिशन, तसं इथे इंजिनिअरिंगला एक फॉल आणि एक स्प्रिंग सेमिस्टर असतं 6-6 महिन्यांचं. सो फॉलसाठी जर का तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही पहिले इथल्या कॉलेजला अप्लाय करायचं. त्यांची जी एक्झाम असते, GRE झालं, IELTS झालं, TOEFL झालं, ती पास करायची. आणि तुमचे जे कॉलेज असेल, समजा तुम्हाला इथली एखादी न्यूयॉर्कची युनिव्हर्सिटी, नाही तर कॅलिफोर्नियाची युनिव्हर्सिटी, नंतर डॅलसची युनिव्हर्सिटी आहे, तर तिथल्या कॉलेजला तुम्ही अप्लाय करू शकता. तुमचा स्कोअर सबमिट करायचा, नंतर तुमचं प्रोफेसरचं रिकमेंडेशन सबमिट करायचं आणि तुम्हाला युनिव्हर्सिटीला प्रूव्ह करावं लागतं की तुम्ही खरंच ह्या कोर्ससाठी एलिजिबल का आहात, तुमच्यामध्ये असं काय वेगळं आहे. सो तुम्ही तो स्कोअर सबमिट केला सो तुम्हाला ॲडमिट येतं, म्हणजे ॲक्सेप्टन्स येतं युनिव्हर्सिटीकडून. आणि ते आल्यानंतर मग तुम्ही इंटरव्ह्यूची डेट घ्यायची. जसं मी तुम्हाला म्हटलं की दिल्ली, नंतर चेन्नई, मुंबई, कोलकाता, हैदराबाद या ठिकाणी जाऊन तुम्ही US इंटरव्ह्यू देऊ शकता, की जी माझी पण झाली होती 2018 ऑगस्टमध्ये. नंतर मग इंटरव्ह्यूला तुम्हाला स्टुडंट इंटरव्ह्यूला विचारता की तुम्ही या कॉलेजला काय चालला आहे, तुमच्याकडे इनफ फायनान्शियल सपोर्ट आहे का, तुमचे पॅरेंट्स काय करता, नंतर तुम्हाला US ला किती वर्ष थांबायचं आहे. सो हे सारे काही टिपिकल क्वेश्चन्स असतात. ते इंग्लिशमध्ये होता मोस्टली. तुम्ही आता स्टुडंट आहे तर तुम्हाला कन्व्हर्टर भेटणार नाही, तुम्हाला इंग्लिशमध्ये उत्तर द्यावं लागतं. सो माझा तुम्हाला किस्सा सांगतो की मला त्यावेळेस 2018ला इंग्लिश काहीच यायची नाही. सो मी फक्त पाठ करून गेलो होतो उत्तर की मी हे करणार आहे. आणि लकीली मला त्यांचं काय बोलतं ते स्टार्टिंगला थोडं समजत नव्हतं, पण मी हळूहळू थोडं मॅनेज केलं की ते मला काय विचारायचा प्रयत्न करताय. सो हार्डली माझा इंटरव्ह्यू 1 मिनिट झाला होता. सो नॉर्मली 1 मिनिट होतो, काहींचं 5 मिनिट होतो, काहींचं 10 मिनिटं होतो. सो ते तुमच्या लकवर डिपेंड आहे. सो तुम्ही इंटरव्ह्यू क्रॅक केला सो तुम्ही अमेरिकेला येऊ शकता. आणि F1 विजा तो अराऊंड 2 ते 3 वर्षाचा भेटतो, डिपेंड तुमचा कोर्स किती वर्षाचा आहे अमेरिकेमध्ये. आणि त्यानंतर मग 3 वर्ष तुम्ही इथे शिकला त्यानंतर तुम्ही OPT अप्लाय करू शकता. तो वेगळा विजा, तो आपण सेपरेट ब्लॉगमध्ये बोलूया. सो हा आहे F1 विजा. ज्यांना पण स्टुडंट्सला जर इथे यायचा असेल तर तुम्ही तो अप्लाय करू शकता डिपेंडिंग ऑन युअर कोर्सेस आणि तुम्हाला ॲडमिशन भेटल्यानंतर. तसंच मित्रांनो, F1 विजावर तुम्ही इथे बाहेर जॉब करू शकत नाही. फक्त तुम्ही कॅम्पसमध्ये जेवढे तुम्हाला आठवड्याला तास भेटता, आवर्स, सो इथे तो जॉब तुम्ही करू शकता. खूप सारे विद्यार्थी मला प्रश्न विचारतात की आम्ही F1वर येतो सो आम्ही जॉब करू शकतो का पार्ट टाईम. तर फक्त ऑन कॅम्पस पार्ट टाईम जॉब करू शकता आणि ते पर आवरमध्ये तुम्हाला पे करतं. सो पर आवर $8, $10 तासाच्या हिशोबाने. आणि तुम्हाला आठवड्याला 20 तास भेटू शकता. सो अराऊंड किती 8-16 $1500-1600 तुम्ही महिन्याला कमवू शकता, ज्याच्यामुळे तुमचं घर भाडा असेल $500, $600 जेवढं, नंतर तुमचा खायचा खर्च असेल, नंतर शिक्षणाचा खर्च असेल तर तुम्ही कवर करू शकता. पण ऑफ कॅम्पस जॉब करायला इथे अलाउड नाही आहे. सो त्याची पण तुम्ही काळजी घ्या. नंतर मित्रांनो, पुढचा विजा आहे
तो विजा जे समजा H1B वर आहे राईट, समजा तुमचा नवरा H1B वर अमेरिकेत जॉब करतो आणि तुम्हाला ॲज अ वाईफ जर जायचं असेल अमेरिकेला त्यांच्यासोबत राहायला, तर त्या विजाला म्हणतात H4 विजा विच इज अ डिपेंडंट विजा. सो H4 विजा तुम्ही सेम इंडियातून ॲप्लिकेशन स्टार्ट करायची आणि तुम्ही गुगलवर पण माहिती घेऊ शकता की फॉर्म कसा भरायचा, नंतर तुमचं मॅरेज सर्टिफिकेट, नंतर तुमच्या नवऱ्याची सॅलरी, कंपनीचं नाव, सर्व ते घेणार आणि तुम्ही US ला डिपेंडंट विजावर जाऊ शकता. सो H1B जर तुमचा नवरा और बायको US मध्ये जॉब करत असेल, सो डिपेंडंट विजावर जर तुम्हाला जायचं असेल त्याचं नाव आहे H4 विजा. आणि समजा की एखाद्या नवरा नाही तर बायको समजा इथे शिक्षणासाठी आली आणि त्यांच्या पार्टनरला जर जायचं असेल अमेरिकेला डिपेंडंटवर, सो त्या विजाला म्हणतात F2 विजा. सो हे पण एक लक्षात घ्या, जर तुम्ही शिक्षणासाठी जाणार असाल और जॉबसाठी जाणार असाल तर तुमचा पार्टनरसुद्धा अमेरिकेत जाऊ शकतो. त्याचे रूल्स काही काही वेगळे असतात. H4 तुम्हाला काहींना जॉब करता येतो, काहींना नाही करता येत. F2वर तुम्हाला जॉब तर करताच येत नाही. सो ते लॉज पण खूप महत्त्वाचे. पण समजा एखाद्याचा H1B झाला आहे, त्याचं ग्रीन कार्ड पण फाईल झालं आहे, सो त्याच्या बायकोला जॉब करता येतो अमेरिकेत, ते पण जर तुमच्याकडे इंडियन डिग्री असेल तर. बट दी कंडिशन इज दॅट तुमचं I-140 अप्रूव्ह झालेलं पाहिजे, विच इज अ पार्ट ऑफ ग्रीन कार्ड, फर्स्ट प्रोसेस ऑफ ग्रीन कार्ड. सो हा आहे डिपेंडंट विजा. सो टेन्शन घेऊ नका जर तुमचा पार्टनर जर अमेरिकेत असेल और तुमचा गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड और पार्टनर कोणी पण इंडियातून अमेरिकेला आलेला असेल शिक्षणासाठी और जॉबसाठी, सर तुम्हीसुद्धा तिथे हमखास जाऊ शकता. फक्त तुम्हाला प्रोसेस फॉलो करावं लागते, डॉक्युमेंटेशन प्रूव्ह करावं लागतं US गव्हर्नमेंटला, इंडियन कॉन्सुलेटमध्ये, अँड यू कॅन इझिली गेट दॅट विजा. सो मित्रांनो, पुढचा विजा आहे तो आहे J2 विजा. इट्स ऑल्सो अ पार्ट ऑफ एज्युकेशन विजा. समजा तुम्हाला अमेरिकेत सांस्कृतिक देवाणघेवाण नाही तर काहीतरी अशी तुमची फील्ड आहे जे की स्पोर्ट्स झालं, नंतर एज्युकेशन झालं, तर त्यासाठी यायचं असेल, सो एक्सचेंज विजा असतो, त्याला म्हणतात J2 विजा. सो J2 विजावर पण डिपेंड करतो तुमचा कोर्स किती महिन्याचा आहे, त्या विजावर तुम्ही J2 विजावर 100% येऊ शकता. सो मित्रांनो, पुढची गोष्ट अशी आहे जी की विजा रिलेटेड नाही आहे, पण इन जनरल ॲज अ फ्रेंड म्हणून मी तुम्हाला रिकमेंड करेल और त्याच्याबद्दल थोडी माहिती द्यायची माझी इच्छा आहे. सो हा तर झाला तुमचे विजाचे टाईप्स राईट. तर तुमच्या साध्या सोप्या भाषेत तुम्ही मला आता हे प्रश्न विचारशाल की एवढे तर विजा आहे राईट, पण अमेरिकेत मोस्टली जे पण येतात शिक्षणासाठी और जॉबसाठी और सो ते वर्थ आहे का? म्हणजे आता फॉर एक्झाम्पल समजा एखादी फॅमिली आहे इंडियामध्ये, त्यांना त्यांच्या मुलाला शिक्षणासाठी पाठवायचं आहे. सो तुम्हाला एवढी तर माहिती असेल फॉर शुअर, जर तुम्ही सर्चिंग करताय की एज्युकेशनची फीज किती आहे, नंतर कॉलेज ठिकाण कोणतं आहे, तर समजा तुम्ही 50 लाखाचं लोन काढलं राईट आणि F1 विजाला अप्लाय केलं, सो ते एक्सपेन्सेस कवर होतील का, हे खूप सारे पॅरेंट्स नाही तर स्टुडंट्स मला रीच आउट करताना विचारता. सो गोष्ट अशी मित्रांनो, समजा तुम्ही 50 लाखाचं लोन काढलं. आजकाल कॉलेजची फी पण खूप झाली. माझ्या स्वतःची कॉलेजची फी 50 लाख होती 2018 ते 20 त्या काळात. आता तर महागाई पण वाढली, सो फीज पण वाढली आहे. ऑलमोस्ट 70-80 लाख फीज आहे. जर तुम्ही साधं कॉलेज घेतलं 30-40 लाख तर मिनिमम आहेच राईट. तर तुम्ही हा विचार करा की आजकाल US मार्केट कसं आलं आहे, जॉब कसे झाले. सो मी तुम्हाला घाबरवत नाही आहे. पहिली गोष्ट तर मी तुम्हाला सांगतो की US मार्केट खरंच खराब झालं आहे. मी 2018 इथे राहतो आणि फर्स्ट टाईम मला असं फील झालं आहे की इथे मोस्टली कंपन्या स्पॉन्सर करत नाही. जसं मी तुम्हाला बोललो H1B विजासाठी जर तुम्ही इंटरनॅशनल स्टुडंट्स असाल तर ते मोस्टली 10 वेळेस विचार करता की यांना घ्यायचं का नाही. याचा अर्थ असा नाही की कोणीच करत नाही, करतात. पण तुम्हाला जर असं वाटत असेल की इंडियामध्ये जॉब्स नाही आहे, इंडियामध्ये खूपच जास्त स्ट्रगलिंग फेज चालू आहे, तर मी अमेरिकेत गेलो तर माझी लाईफ इझी होईल, तर तसं खरंच नाही आहे. मी ऑलमोस्ट 7-8 वर्ष आले, माझे खूप जॉब आले, खूप जॉब गेले. पण एकच गोष्ट मी पूर्ण 8 वर्षात ऑब्झर्व केली की तुम्ही इंडियात राहा की तुम्ही US राहा, स्ट्रगल प्रत्येक ठिकाणी आहे. सो तुम्ही जर तुमच्या मुलांना अमेरिकेला पाठवत असाल और तुम्हाला जर यायचं असेल ॲज अ स्टुडंट म्हणून, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, नथिंग इज इझी, नथिंग इज गिविंग यू फूड इन युअर प्लेट इझिली. यू हॅव टू स्ट्रगल फॉर दॅट, फॉर ब्रेड अँड बटर. मध्ये तुम्ही इंडियात करा की US करा. ऑब्व्हियसली US तुम्हाला चांगले रस्ते, चांगलं स्टँड ऑफ लिव्हिंग, नंतर चांगलं कल्चर, नंतर टेक्नॉलॉजी खूप यांची पुढे, तर सर्व गोष्टी भेटतील. पण समजा तुम्ही जर 50 लाख लोन काढून येत असाल तर मेक शुअर, समजा की जर तुम्हाला 2 वर्ष तुम्ही मास्टर्स केलं, बाय गॉड ग्रेस और तुमचं लक खराब असेल, समजा तुम्हाला जॉब भेटलाच नाही,
तर तुमच्यामध्ये ती ताकद आहे का 50 लाख रिपे करायची. जर तुमचा फॅमिली बॅकग्राऊंड जर स्ट्रॉंग असेल, तुमचे आईवडील नाही तर तुमचा घरचा बॅकग्राऊंड खूप स्ट्रॉंग असेल, सो देन दॅट्स अ नो रिझन राईट की इझिली तुम्ही ते रिपे करू शकता. पण तुम्ही जर ॲव्हरेज फॅमिलीहून जर बिलॉंग करता तर तुमच्यामध्ये खरंच ती धमक आहे का 50 लाख रिपे करायची. जर नसेल, आय वुड से डोंट कम. 50 लाखाचं लोन करून बसाल, जॉब पण भेटणार नाही. इंडियात 50 लाख तुम्ही कधी रिपे करशाल ते तुम्हाला माहिती आहे राईट. जॉबचं काय चाललं इंडियात पण. पण मी हे नाही सांगणार की आता मी पण ॲव्हरेज कुटुंबातून आलो, मी रिपे केलं 50 लाख. बट माझ्या वेळेस मी स्ट्रगल केला, जॉब्स होते, आत्ता पण आहे, मार्केट थोडं थोडं चांगलं होतं आहे. बट थोडा इन्व्हेस्टिगेट चांगली करा, चांगलं तुम्ही रिसर्च करा की तुमच्या कोर्सची फी किती आहे, नंतर तुम्ही पार्ट टाईम जॉब करून किती खर्च तुम्ही स्वतः रिकवर करू शकता, नंतर तुमच्या कोर्सला US मध्ये डिमांड आहे का ते पण बघा. आणि जर खरंच तुम्हाला सर्व कॅल्क्युलेटेड वाटतं आहे, सो रिस्क घ्या, बट कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या. मी असं म्हणणार नाही की तुम्ही ॲव्हरेज कुटुंबातून येतात तर तुम्ही नकाच येऊ, नॉट ॲट ऑल. तुम्हाला जर असेल की हां, मला माझ्या स्किल्सवर भरोसा आहे आणि मी काही पण करून जॉब काढेल, तर बिंदास या. असं म्हणत नाही. बट तुम्ही समजा तुम्हाला इंडियाला चांगलं पॅकेज आहे 30-40 लाख आणि तुम्ही सर्व सोडून इथे येत आहे, सो माझ्या पर्स्पेक्टिव्हनी काही सेन्स नाही बनत. तुम्ही या, फिरायला या, टुरिस्ट विजावर या, 6-7 महिने फिरा, निघून जा. पण जर तुम्हाला खरंच यायचं आहे तर तुम्ही येऊ शकता. 30-40 लाख पॅकेज सोडून जरी आले तरी नो डाऊट्स दॅट्स जर तुम्हाला खरंच शिक्षण करायचं, सो US इज द बेस्ट प्लेस टू एज्युकेशन फॉर एनिवेअर इन द वर्ल्ड. हे तुम्हाला पण माहिती आहे. आजकाल लोक एवढे जर्मनीला जातात, एवढे युरोपला जातात, बट यू ऑल्सो नो हू इज द सुपर पॉवर इन द वर्ल्ड राईट. तर हीच एक गोष्ट मला शेअर करायची होती, कारण आत्ता फॉलमध्ये म्हणजे ऑगस्टमध्ये स्टुडंट्स यायला चालू होतील आणि आत्तापासून ते ॲप्लिकेशन पण करत असतील. सो त्यांना हीच एक गोष्ट आहे की रिस्क घ्या, पण कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या. फक्त माझा मित्र आला, माझा भाऊ आला और लोकांना दाखवायला, शायनिंग मारायला अजिबात नका येऊ. तुम्ही स्वतःचं नुकसान करून बसाल. त्यापेक्षा इंडियाला चांगला जॉब सर्च करा आणि तिथे सेटल व्हा. आणि जर नसेल यायचं तर कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन हे डोक्यात घेऊन या की मी पुढचे 3-4 वर्ष कुत्र्यासारखी मेहनत करणार आहे. कारण खरं सांगतो, इथे सस्टेन सर्वाईव्ह होणं सोपं नाही, ट्रस्ट मी. माझी दाढी पांढरी काय झाली ते तुम्हाला समजा असेल याच्यावरून. सो टेक डिसिजन वाईजली, हेच मी तुम्हाला सांगेल. आणि हेच की बघा, विचार करा. आजचा ब्लॉग याच्यावरच होता की कोणते विजा टाईप्स असतात, ते कोणासाठी असतं. सो तुम्हाला क्लिअर आयडिया तर भेटली असेल. आणि माझे पुढचे ब्लॉग्स याच्यावर पण आहे ना मित्रांनो, की स्टुडंट्सला मी गाईड करणार आहे की कोणते ॲप्लिकेशन, कोणते कॉलेज तुम्ही सिलेक्ट करू शकता नंतर. आणि तुम्ही पण मला रिकमेंड करा कमेंट्स बॉक्समध्ये. आणि मी माझं इंस्टाग्राम चॅनल इथे देतो, सो तिथे तुम्ही मला रीच आउट करू शकता डायरेक्टली. माझा नंबर मी इथे मेन्शन नाही करू शकत, बट तुम्ही मला इन्स्टावर रीच आउट करा और कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. मी तुम्हाला पूर्ण गाईड करेल की US मध्ये यायला कोणते कॉलेज सिलेक्ट करायचे, ॲप्लिकेशन कसे करायचे, लेटर ऑफ रिकमेंडेशन कसे घ्यायचे प्रोफेसरकडून, कारण मी स्वतः ते केलं आहे. सो तुम्ही मला रीच आउट करा आणि मी तुम्हाला नक्की हेल्प करेल. आणि अगेन, आपल्याला आपली फॅमिली वाढवायची आहे, 1 लाख लवकरच टच करायचं आहे, तर प्लीज सबस्क्राईब करा. कारण मी बघतो यूट्यूब स्टुडिओमध्ये की लोक ब्लॉग बघतात, लाईक करत नाही, कमेंट करत नाही आणि सबस्क्राईब पण करत नाही. भेटूया पुढच्या असं एका भारी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि बघत राहा निखिल न्यूज. बाय बाय.